आमच्या गावात कमीत कमी 50% कुंभार समाज आहे. आमच्या विधान त्याला डिमांड आलं पाहिजे ना. आमची मेहनत आम्हाला कष्टाला फळ भेटलं पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. फक्त दुष्काळ भाग असल्यामुळे आपल्याला सगळं काही विकतच घ्यावं लागतं. मग चुलीचाच वापर केला पाहिजे. सध्या गॅस सिलेंडरचे सतत वाढणारे दर आणि जागतिक पातळीवरील अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण झाली. यामुळे नाशिकच्या मनमाड, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला यासह ग्रामीण भागात पुन्हा एकदा पारंपरिक मातीच्या चुली पेटू लागल्यात. मातीच्या चुलींना मागणी देखील वाढली आहे. याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस सिलेंडरवर झालाय. मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. नंबर लावून देखील गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत. त्यामुळे सिलेंडर अभावी मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांनी मातीच्या चुलीचा वापर सुरू केलाय. त्यामुळे या भागात पुन्हा एकदा मातीच्या चुलींना मागणी वाढली आहे. संतोष रामदास परदेशी, राहणार साठणे. आमच्या गावात कमीत कमी 50% कुंभार समाज आहे. त्यांनी गॅसचे भाव वाढले तेव्हा चुली वाढल्या होत्या आणि आता पुन्हा गॅस भेटतच नाहीये, तर पुन्हा चुलीचं डिमांड वाढलेलं आहे. भुसा विकत आणावं लागतं, माती पण विकत घ्यावं लागते, पाणी विकत घ्यावं लागतं. फक्त दुष्काळ भाग असल्यामुळे आपल्याला सगळं काही विकतच घ्यावं लागतं. पूर्वी 100-125 रुपयांना मिळणारी चूल सध्या 200 ते 250 रुपये मातीच्या चुलीला दर मिळतोय. कामगारांची कमतरता आणि चूल बनवण्यासाठी मातीचा तुटवडाही जाणवत असल्याने भविष्यात दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आमचे म्हणणं आहे अजून वाढायला पाहिजे चुलीची मागणी. आमच्या विधान त्याला डिमांड आलं पाहिजे ना. आमची मेहनत आम्हाला कष्टाला फळ भेटलं पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. बरं, गॅसचे भाव वाढले आणि गॅसचे भाव वाढल्यामुळं पहिलं तर लोक वापरतच होते चुलीचा स्वयंपाक खात होते, पण आता सुद्धा चुलीचाच खायला पाहिजे लोकांनी गॅस वाढल्यामुळं. पण आता युद्ध सुरू झालं, गॅस मिळत नाही. गॅस मिळत नाही ना, मग चुलच परवडती ना. गॅस परवडतच नाही ना. मग तुला 1000 रुपये घातल्यापेक्षा सरपण भरपूर राहतं ना. गॅस टंचाईच्या संकटामुळे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर किंवा ओट्यावर चुली बसवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक वर्षानंतर ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुलीचा धूर दिसू लागल्याने मातीच्या चुली बनवणाऱ्या कारागिरांना सुगीचे दिवस आले आहेत. LS मराठी प्रतिनिधी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.